नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील ॲडव्होकेट भास्कर गुंडके काका यांच्याकडे आलेला आहे। त्यांनी 17व्या वर्षात पदार्पण केलेले आहेत। ते प्रियदर्शनी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आहेत। तसेच ते सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे माजी सभापती आहेत। त्यांचा राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रात झालेला प्रवास कशा पद्धतीने त्यांनी केला हे आता आपण काकांच्याकडून जाणून घेणार आहोत। काका, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। मानदेश भूषण यूट्यूब चॅनल तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। काका, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे? प्रथमतः मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद। माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर आमचे आई आणि वडील हे व्यापार आणि व्यवसायामध्ये क्षेत्रामध्ये होते। त्याचबरोबर शेती क्षेत्र त्यांच्या आवडीचं होतं आणि व्यापार आणि व्यवसायामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती केली। हे करत असताना आम्ही 5 भाऊ आणि 2 बहिणी यांची शिक्षणाची जबाबदारी आमच्या आईवडिलांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे। शैक्षणिक दृष्ट्याही आम्हाला सक्षम करण्याचं आमच्या सर्व भावंडांना आमच्या आई आणि वडिलांनी खूप मोठं कष्ट घेतलेले होते आणि त्याच पद्धतीनं आमच्या सर्व भाऊ हे सगळे वेल सेटल, सगळे व्यवस्थित या ठिकाणी होते। आपल्याला माहिती आहे की माझं शिक्षण आहे ते दहिवडी प्राथमिक शिक्षण असेल, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं, माध्यमिक शिक्षण रेशन संस्थेच्या हायस्कूलमध्ये इथं दहिवडीमध्येच झालेलं आहे आणि 11वी नंतर मी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वाईला होतो। वाईला मी कॉमर्स कॉलेजला BCom पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे। त्यानंतर मी LLBचं शिक्षणासाठी पुण्यामध्ये गेलो होतो आणि पुण्यामध्ये माझं लॉचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे LLBचं आणि त्यानंतर पुण्यामध्ये 81 सालापर्यंत मी 79ला माझं लॉचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर मी 81 सालामध्ये पर्यंत पुण्यामध्ये प्रॅक्टिस केलेलं आहे। सहकार आणि सिव्हिल आणि क्रिमिनल सर्वच कोर्टामध्ये, शिवाजीनगरला असेल, सहकार कोर्टामध्ये असेल। माझा 81ला आमच्या सौभाग्यवती योजना हिच्याबरोबर माझा विवाह 81 साली झाला। त्यानंतर आमच्या कौटुंबिक आणि सर्व पार्श्वभूमीचा विचार करून दहिवडीमध्ये माझं प्रॅक्टिस वकिली व्यवसाय सुरू केला आणि माझा वकिली व्यवसाय 81 पासून सुरू झाला। त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा माझा सहभाग हळूहळू वाढू लागला आणि 84 साली या ठिकाणी दहिवडीचे ग्रामपंचायतची निवडणूक होती। त्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व गणेश मंडळ भक्त असतील किंवा सर्व आमचे कार्यकर्ते असतील यांनी निर्णय घेतला की 84 साली ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली आहे तरी आपण या निवडणुकीमध्ये उभं राहावं। त्या पद्धतीनं मग मला आमच्या सर्व सहकार्यांनी ग्रामपंचायतीला उभं केलं आणि त्यावेळी मी चांगल्या मताधिक्यानं आमच्या वार्डामध्ये निवडून आलो आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मला सरपंच होता आलं 84 साली आणि त्यामुळं 84 पासून मग गावामध्ये विकास कामाचा, त्याचबरोबर अनेक लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचा धडाका लावल्यानंतर पुन्हा 5 वर्षांनी निवडणूक आली। पुन्हा मला जिल्हा परिषदला पुन्हा मला ग्रामपंचायतीला उभं राहण्याची संधी आली। पुन्हा आणखीन माझं पॅनेल आलं पूर्ण आणि पुन्हा एकदा मी सरपंच झालो। अशा पद्धतीनं मी 10 वर्ष आणि 1 वर्ष प्रशासकीय कालावधी होता। असं जवळपास 11 वर्ष दहिवडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून धुरा सांभाळलेले आहे। याच कालावधीमध्ये 92-97ला जिल्हा परिषदची निवडणूक आली आणि त्या निवडणुकीमध्ये मला उभं राहण्याची संधी प्राप्त झाली
आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मला चांगलं यश आलं आणि संपूर्ण ह्या दैवडी जिल्हा परिषद गटामध्ये मी चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलो. सातारला जिल्हा परिषदमध्ये स्थायी समितीवर बी 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 92 परत त्यानंतरच्या कालावधीमध्ये पुढच्या टर्ममध्ये मला पंचायत समितीला उभं राहावं लागलं आरक्षणाच्यामुळं. परत पंचायत समितीला मी निवडून आलो. अशा प्रकारे जवळपास मी जिल्हा परिषद सभागृहामध्ये परत 92-97ला परत जिल्हा परिषदला उभं राहिलो, त्यावेळी निवडून आलो. असं म्हणजे 2 टर्म ग्रामपंचायत, 2 टर्म पंचायत समिती सभागृह, 2 टर्म जिल्हा परिषद सभागृह, अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी मला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली. विशेषतः 92 ते 97 या कालावधीमध्ये मला दुसऱ्या टर्ममध्ये शिक्षण आणि अर्थ खात्याची संधी मिळाली. 2.5 वर्षाचा कालावधी शिक्षण आणि अर्थ खात्याचे सभापती म्हणून मला जिल्हा परिषदमध्ये संधी मिळाली. आणि त्या कालावधीमध्ये मी मग शैक्षणिक जो पटसंख्या जी जिल्हा परिषद शाळेची कमी होत होती ती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. बालानंद मेळावे असतील, स्कॉलरशिपचा उपक्रम असेल, क्रीडा प्रबोधिनीचा उपक्रम असेल, नाविन्यपूर्ण उपक्रम असतील आणि केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्याचबरोबर DPDC जिल्हा परिषद या सर्वांच्या माध्यमातून विकास निधी आणून या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शैक्षणिक शाळा असतील, मग शाळा असतील, अंगणवाड्या असतील, अशा विविध स्तरावर एक चांगल्या पद्धतीचा विकास झाला. शाळेची पटसंख्या वाढू लागली आणि निश्चितप्रमाणे इंग्रजी शाळेपेक्षा आमची संख्या वाढली. स्कॉलरशिपलाही रिझल्ट चांगले आले. परत अन्य क्षेत्रामध्ये विशेषतः क्रीडा प्रबोधिनी नाविन्यपूर्ण उपक्रम होता, त्याच्यामध्ये सुद्धा राज्यामध्ये सर्वात जास्त मुलं या ठिकाणी सिलेक्ट झाली. अशा विविध स्तरावर एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्याचबरोबर मी 92 साली बी मला 92-93च्या काळामध्ये भूकाश बँकेची निवडणूक लागली होती आणि समोर आमचे सदाशिवराव पोळतात्या होते, सहकारातले जाणते होते आणि मी त्या नवीन होतो. उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली आणि मी निवडून आलो. आणि नुसतं निवडून नाही, पण मला भूकाश बँकेची चेअरमन पद मी मिळालं आणि त्याही क्षेत्रामध्ये राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम सातारा जिल्हा भूकाश बँकेचं त्या कालावधीमध्ये करण्याची संधी प्राप्त झालेली होती. अशा जिल्हा परिषदमध्ये असेल, भूकाश बँकेच्या माध्यमातून असेल, सातारा दूध संघाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरापासून जिल्ह्याच्या अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची मला संधी प्राप्त झाली. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी 95च्या कालावधीमध्ये प्रियदर्शनी एक उद्योग समूह तयार केला, विशेषतः पतसंस्थेचं पायाभरणी केली आणि आज एक चांगल्या पद्धतीच्या आमच्या प्रियदर्शनी पतसंस्थेच्या जवळपास 25-24 शाखा आहेत आणि एक हेड ऑफिस आहे. त्याच पद्धतीनं स्वमालकीच्या काही ठिकाणी इमारती आहेत, चांगल्या प्रकारच्या ठेवी आहेत, सतत ऑडिट वर्ग असतो, बसतो आणि चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी पतसंस्थेच्या मदतीने ग्रामीण भागामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि निश्चित पद्धतीनं त्याचाही फायदा या ठिकाणी तालुक्यातील सामान्य जनतेला, महिला वर्गांना, सर्वांनाच या ठिकाणी होत असतो. काका, तुम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ZP त्याचबरोबर सहकार क्षेत्रात प्रवास केलेला आहे. तुमचा हा प्रवास सर्वांनाच एक प्रेरणा आणि आदर्श देणार आहे. पण तुमच्या व्यतिरिक्त घरातील अन्य कोणी ग्रामपंचायत, नगरपालिकेला या क्षेत्रात प्रवास केलेला आहे का? या ठिकाणी आदरपूर्वक मी सांगतो, या आमचं जी कुटुंब आहे तसं राजकीय नव्हतं, तरी प्रसंगानं राजकारणामध्ये यावं लागतं. आमच्या आई कुसुमताई त्यासुद्धा या दैवडी शहराच्या ग्रामपंचायत त्या कालावधीमध्ये होती. तर दैवडी ग्रामपंचायतीच्या 2 वेळा या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आली होती चांगल्या मताधिक्याने. त्याचबरोबर
दैवडी नगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आमच्या सौभाग्यवती योजना ये सुद्धा दैवडी ग्रामपंचायतीमध्ये 2 वेळा चांगल्या मताधिक्यानं निवडून आलेले आहे. त्याचबरोबर आमचा चिरंजीव सिद्धार्थ हा सुद्धा ग्रामपंचायतीला एक चांगल्या मताधिक्यानं निवडून आलेला होता. त्याचबरोबर आमच्या सुनबाई या दैवडी नगरपंचायतीला निवडून आली आणि पहिल्यांदाच दैवडी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी तिला सन्मान मिळालेला होता. आमचं कुटुंब आमच्या सासूबाई उपनगराध्यक्ष होत्या. अगोदर आमचं कुटुंब पहिलं राजकीयच होतं. त्यामुळे आमचे ह्यांना पण सासूबाईंनीच उभं केलं आणि त्याच्यामुळं हे 2 वेळा सरपंच झाले. त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले, शिक्षण सभापती झाले, म्हणजे आज राजकीय क्षेत्रातच. मग त्याच्यानंतर ह्यांनी मला आमचा मुलगा अगोदर मला उभा केलं. मी 10 वर्ष ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून कार्य केलं. त्याच्यानंतर सरपंच होण्याची संधी आलेली, पण त्यावेळेस काहीतरी राजकीय तडजोडीमुळे ते सरपंच पद सक्सेसफुल झालं नाही. त्याच्यानंतर आमचा मुलगा सदस्य झाला आणि त्याच्यानंतर आमच्या सुनबाई राहिल्या. त्यावेळेस पण त्या काही मतानं पराभूत झाल्या. त्याच्यानंतर पराभूत झाल्यानंतर असं ज्यावेळेस मी 10 वर्ष होते त्यावेळेस यांची म्हणजे सरपंच होण्याची इच्छा अपुरी राहिली होती. पण दैवयोगाने नंतर नगर परिषदेसाठी आमच्या सुनबाईंना उभं केलं आणि त्याच्यानंतर जी इच्छा राहिलेली होती सरपंच पदाची ती दैवयोगाने नगराध्यक्ष होऊन ती पूर्ण झाली. आणि हे सर्व प्राप्त होण्यासाठी एकमेव काका आणि काकांमुळे सगळं झालं आणि काकांच्यामुळे हे सर्व कुटुंब आम्ही आनंदी आणि समाधानी आहे. आज काकांचा 69वा वाढदिवस साजरा झालेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक काकांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि विशेष म्हणजे ॲडव्होकेट भास्करराव गुंडके काका हे नाव मान तालुक्यापुरतं राहिलेले नसून सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आहे. काकांचा हा राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील प्रवास हा थक्क करणारा आहे. वकिली क्षेत्र एक त्यांनी नाव कमवतच राजकीय क्षेत्रातसुद्धा त्यांनी दमदारपणे कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर या कामगिरीला त्यांनी सहकार क्षेत्राची जोड दिलेली आहे आणि प्रियदर्शनीचं नाव आज मान तालुक्यात अग्रक्रमाने घेतलं जातं. खरोखरच सहकार क्षेत्रात काम करणं अवघड असतं, पण काकांनी हे अवघड धनुष्यबाण त्यांनी पेलेलं आहे. संस्थेला आज त्यांच्या पुरस्कारही मिळालेले आहेत. काकांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रवास हा सर्वांनाच एक आदर्श देणारा, प्रेरणा देणारा आहे. काकांना वाढदिवसानिमित्त मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा आणि एक दिलखुलास मुलाखत दिल्याबद्दल काकांना आणि काकींना मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.